फॉरेन इन्व्हेस्टर्स आपल्या देशामध्ये गुंतवणूक करत नाही आहे, ते पैसे घेऊन चाललेत आपल्या आपल्या देशामध्ये. तर याचं उत्तर मिळालं मला एक रुचिर शर्मा, हे मोठे एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे, लेखक आहे. त्यांनी इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलं की जे फॉरेन इन्व्हेस्टर आहे ते भारतात का येत नाही किंवा पैसे का लावत नाही आहे. तर रुचिर शर्मा यांचं म्हणणं असं होतं की जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचं असं मत आहे की भारत AIच्या रेसमध्ये लूजर आहे. म्हणजे भारत जो आहे तो पिछाडीवरती आहे आणि अमेरिका तर पुढे आहेच, आघाडीवर आहेच आहे. इवन तायवान, इवन साऊथ कोरिया किंवा जपानसारखे देश पण AIमध्ये भारतापेक्षा पुढे आहे. आणि जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना असं वाटतं की आता फ्युचर AI आहे, त्यामुळे ते AI कंपनी किंवा ज्या मार्केटमध्ये त्यांना दिसतं की AIमध्ये स्कोप आहे तिकडे ते गुंतवणूक करत आहे. आणि तशा अपॉर्च्युनिटीज भारतातल्या बाजारात नसल्यामुळे ते भारतात पैसे लावत नाही आहे. तर फॉरेन इन्व्हेस्टर देशामध्ये न पैसे लावण्याचं एक मोठं कारण AI आहे, असं शर्मा यांचं म्हणणं होतं. आणि फॉरेन इन्व्हेस्टर पैसे लावत नाही आहे, त्याचा परिणाम असा झाला आहे की गेल्या 2 वर्षामध्ये म्हणजे मे 2024 पासून मे 2026 पर्यंत एनव्हिडिया सारखी कंपनी जी AIच्या क्षेत्रात काम करते आहे त्याच्या शेअराची किंमत जवळपास 5 ते 6 पटींनी वाढली आहे 2 वर्षामध्ये. आणि भारताचा जो आपला इंडेक्स म्हणा किंवा भारतातला जो शेअर बाजार आहे तो जवळपास सेम लेवलवरती जे मे 2024च्या लेवल. म्हणजे आपल्याकडे रिटर्न येत नाही आहे आणि तिथे 5 ते 6 पटींनी येत आहे, कारण अमेरिकेच्या शेअर बाजारमध्ये इन्व्हेस्टरला AIच्या अपॉर्च्युनिटीज दिसतात ज्या की त्यांना भारतात दिसत नाही. शिकूया AIची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.